नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, आजकाल ना लहान मुलांचाच कशाला मोठ्या माणसांचाही फास्ट फूड खाण्याकडे कल वाढलेला आहे. हो, पण एक आई म्हणून प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांनी पौष्टिक खावं. हो, मुलांनीच का सगळ्यांनीच पौष्टिक खावं असाच एक पौष्टिक पदार्थ अमृता आपल्याला दाखवणार आहे. पण अमृता, जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो नक्की. गुजराती हंडव्याचा हेल्दी ट्विस्ट लागेल एकदम भारी. चला तर मग करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, हंडवो ही एक गुजराती पारंपरिक रेसिपी आहे जी सहसा डाळ तांदळापासून केली जाते. पण आज इथे आपण त्याला एक हेल्दी ट्विस्ट दिलेला आहे. तर आज आपण काय वापरतोय ते बघूयात. आपण इकडे घेतलेले आहेत 3 कप तांदूळ. हे रेशनचे तांदूळ आहेत. सहसा इडली, डोसा किंवा हंडवो असे प्रकार करताना रेशनचाच तांदूळ वापरावा. त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धी वाटी छोले, अर्धी वाटी चवळी आणि अर्धी वाटी मूग. ही पूर्ण कडधान्य आपण घेतलेत. कडधान्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकता. म्हणजे आपण जो ट्विस्ट देतोय तो कडधान्याचा ट्विस्ट हो, आहे. आपण इथून डाळ काढलेली आहे आणि सगळी कडधान्य आपण इथे घालतोय. मुलं सहसा कडधान्य खायचा कंटाळा करतात, तर हे एक बेटर ऑप्शन यासाठी होऊ शकतं. आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ वेगळे आणि ही तिन्ही कडधान्य एकत्र असं वेगळं वेगळं किमान 7 ते 8 तास भिजायला ठेवायचं आहे. म्हणजे तांदूळ एका साईडला भिजत घालायचे हो. आणि बाकीचे जे 3 कडधान्य आहेत ते एका साईडला भिजत हो, घालायचे. म्हणजे आपण इडलीचं पीठ कसं भिजवतो, डाळ तांदूळ वेगळे वेगळे, तसंच हे आपल्याला भिजवायचं आहे किमान 7 ते 8 तास. तांदूळ आणि कडधान्य वेगळे वेगळे भिजले 7-8 तास की त्याला आपल्याला मिक्सरला एकत्र छान वाटून घ्यायचंय. स्मूथ अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघाल इथे आपण हे पेस्ट करून घेतलेली आहे. हे आपण वाटून घेतलेलं हो आहे. हो, हे 7-8 तास भिजल्यानंतर आपण वाटून घेतलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या स्टेजला तुम्हाला हे मिश्रण पुन्हा 7 ते 8 तास फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपण जे बॅटर फर्मंट व्हायला ठेवलं होतं 7 ते 8 तास झालेले आहेत. आता आपण बघूयात आणि हे छान फुगून आलंय पीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्यात पाणी टाकावं लागेल की नाही, हे नाही. इतपतच पातळ हे हवं? इतपतच हवंय आपल्याला. खूप पातळ नाही करायचंय आपल्याला. म्हणजे इडलीच्या बॅटर हो हो, अगदी. प्रोसिजर ही सेम आहे जशी आपण इडली करतो तशीच, फक्त घटक वेगळे आहेत. हे आपलं एक छान बॅटर तयार झालंय, पण याला आपण अजून हेल्दी बनवतोय. कसं? मी सांगते कसं. यात आपण करतोय सगळ्या भाज्या ऍड. तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. यात आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची. शिमला मिरची खूप छान टेस्ट देते याच्यामध्ये. आणि आपण थोडेसे चिरून घेतलेत स्वीटकॉर्नचे दाणे. आणि याचा हेल्दीपणा वाढवणारा आणखी एक जिन्नस म्हणजे पालकची प्युरी. मुलांना कलरही आवडतात, तर तुम्ही पालक प्युरी ऍड केली तर त्याचा छान कलर येतो. तुम्ही बीटाची प्युरी पण वापरू शकता. कलरफुल दिसलं ना की मुलं पण छान खातात. आवडीने खातात. तर पालक उकडून त्याची आपण प्युरी करून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ. उन्हाळ्यात हे पीठ छान फर्मंट होतं, पण थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात होत नाही, तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडा ऍड करावा लागेल. आता हे मिक्स करून हो, घ्यायचं आता ना? हे छान मिक्स करून घ्यायचं. अमृता, रंग आणि सगळ्या भाज्यांचे रंग, पालकचा रंग असं छान मस्त कलरफुल दिसतंय हो, ना? आणि हे लागतंही खूप छान. झटपट होऊन जातं. जर तुमचं बॅटर रेडी आहे तर करायलाही वेळ लागत नाही. तुम्ही जर मुलांसाठी हे बनवताय तर तुम्ही मिरची अवॉइड करू शकता. पण जर आपण खाणार आहोत तर यात तुम्ही हिरवी मिरची, अद्रक आणि लसणची पेस्ट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला फोडणी घालायची आहे. तर मनीषा, तेल देतेस? आणि मोस्टली हे कढईतच फोडणी हो, घालतात हे ना? कढईत एका डीप पॅन मध्ये करा, म्हणजे छान तुमचा हंडवो फुलून येतो. आणि त्याला आकारही छान हो येतो. पण कढई नसेल तर पॅन मध्ये केलं तरीही चालेल हो ना? हो. साधारणतः 1 मोठा चमचा तेल आपण याच्यामध्ये घातलंय. आता यात आपण घालणार आहोत मोहरी, जिरे, तीळ. हे छान तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं. बारीक गॅसवरती छान झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं. म्हणजे त्याची वाफ जी आहे ती बाहेर नाही गेली पाहिजे, म्हणजे हांडवो जो आहे तो छान फुगेल. फुगेलही आणि छान शिजेलही. बघशील मनीषा, हे एक साईडनी छान झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने करून घ्यायचंय. किती छान क्रिस्पी झालेला आहे हंडवो. हो, एकदम छान असा मस्त दिसतोय. प्रत्येक वेळेस तुम्हाला करताना याला फोडणी करावी लागेल. म्हणजे साधारण 2 मोठे चमचे मिश्रण एका हंडव्याला लागतं.
प्रत्येक वेळेस तुम्हाला तेलाची फोडणी करायची आहे आणि मग ते मिश्रण कढईमध्ये ओतायचं. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून हंडबो छान रेडी आहे. आपण याला कट करून सर्व करूयात. म्हणजे पिझ्झा कटरनी छान हो. पिझ्झा सारखे शेप केले ना तर मुलं सुद्धा आवडीने खातील. तू बघशील मनीषा, छान हंडबो फुलून आलेला आहे. कुठेही आपण यात सोडा वापरलेला नाही. पीठ छान फर्मंट झालं होतं त्यामुळे फुलून आलेला आहे. हा हंडबो आपण छान सर्व करून घेऊया. मग असा पौष्टिक हांडवो तुम्ही करणार ना? हो, नक्कीच मनीषा करतील, कारण की मुलांनाही काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं वाटेल आणि आईलाही समाधान की मी पौष्टिक खाऊ घातलंय. अशा छान छान पौष्टिक आणि वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही एक काम करा, आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा किचन क्वीन.